हॅलो, नमस्कार. परत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहत आहोत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा. हे बघा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि सुरक्षा विमा या योजनांचा समावेश आणि या योजना नेमकं काय सांगतात याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा, जिल्ह्यामध्ये 17,85,979 जणांनी घेतला लाभ. याने कशाचा लाभ घेतला तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा आणि सुरक्षा विमा योजनेचा या लाभामध्ये समावेश आहे. सविस्तर माहिती पाहूया. प्रधानमंत्री जीवन ज्योती सुरक्षा विमा योजनेतर्फे ठाणे जिल्ह्यातील तब्बल 17,85,989 जणांनी सहभाग घेतलेला आहे. यापैकी किती जणांना या योजनेचा किंवा या रकमेचा फायदा झाला, लाभ झाला याची माहिती संबंधित कंपन्यांकडे उपलब्ध असून लीड बँकेकडे उपलब्ध झाली नसल्याचे वास्तव समोर आले. ही योजना म्हणजे नेमकी काय त्याबद्दल सविस्तर माहिती पाहू आपण. तर या योजनामध्ये काय तर हे एक विमा योजना केंद्र सरकारचे पाठबळ असलेले जीवन ज्योती विमा योजना केंद्र सरकारचे पाठबळ असलेली एक जीवन विमा योजना आहे. ही योजना जीवन विमा न नोंदवलेल्या सर्व नागरिकांसाठी आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांचे वय 18 ते 50 वर्ष असले पाहिजे. योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास बँक खाते आवश्यक आहे. जे 50 वर्ष वयाच्या आधीपासून योजनेत सामील आहेत त्यांना वयाच्या 55 वर्षापर्यंत जोखीम संरक्षण मिळते. या योजनेसाठी वार्षिक ₹330 हप्ता असून म्हणजे दर हप्त्याला ₹330 भरायचे आहे. ओके, तो दरवर्षी लाभार्थीच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होईल आणि तुमच्या बँक खात्यामध्ये जर पैसा असेल तर तुम्ही ही योजना जर काढली असेल किंवा विमा योजना काढली असेल तर तुमच्या इथून ॲटोमॅटिक तो काय होईल, कपात होईल. आता ही काय आहे विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना? तर जीवन ज्योती विमा योजना भारत सरकारचे पाठबळ असलेली एक जीवन विमा योजना आहे. ओके, 18 ते 50 वर्षीय वय असले पाहिजे तरच या योजनेचा फायदा घेता येतो. यासाठी बँक खाते आवश्यक आहे. नंतर सुरक्षा विमाचे आहे. बघा, सुरक्षा विमाचे 11,51,220 खातेदार आहे. सुरक्षा विमा योजनेत हे केंद्र सरकारने सुरू केले असून बँकाद्वारे या योजनेचे व्यवस्थापन करण्यात येते. जिल्ह्याभरातील विविध बँकांमधील तब्बल 11,51,220 बँक खातेदारांनी या सुरक्षा विमा योजनेत सहभाग घेतला आहे. झाले सुरक्षा विमाचे. आता आपण पाहत आहोत या ठिकाणी कशाचे तर पाहत आहोत आता आपण जीवन ज्योतीचे पाहत आहोत. हे बघा, जीवन ज्योतीचे 6,34,729 खातेदार आहेत. जिल्ह्यात विविध बँकांमध्ये या जीवन ज्योती विमा योजनेचे तब्बल 6,34,729 खातेदार आहेत. यामध्ये 18 ते 50 वर्ष वयोगटातील खातेदारांचा समावेश असून ओके, या ठिकाणी त्यांना त्याचा फायदा मिळत आहे. या ठिकाणी काय सांगितलं की प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही जी आहे या योजनेअंतर्गत ₹2,00,000 अपघाती मृत्यू मिळतो. बघा, या योजनेअंतर्गत काय होतं तर या योजनेअंतर्गत ₹2,00,000 अपघाती मृत्यूनंतर आणि कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास 2,00,000 मिळणार आहे. ओके, आंशिक अपंगत्वाची बाब 1,00,000 म्हणजे आंशिक जर थोडासा समजा हातपाय मोडला की लचकला किंवा काही पाठीचा कणाचा त्रास झाला तर अपंगत्व येऊ शकते. अशा अपंगत्व आल्यास त्यांना ₹1,00,000 वार्षिक रक्कम मिळू शकतो किंवा लाभ मिळू शकतो. तर या योजनेसाठी विमाधारक 18 ते 70 वर्षे वयोगटाचा असावा. या विम्याचा प्रीमियम ₹20 असून बघा, या विम्याचा प्रीमियम जर सुरुवातीचा ₹20 असून खातेदाराच्या खात्यातून स्वयंचलित डेबिट करण्यात येईल. ओके, नंतर जिल्ह्यातील सर्व बँकेच्या खातेदारांनी मोठ्या संख्येने दोन्ही योजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या योजनेत सहभागी होऊन संकटकाळी त्याचा लाभ होतो. मात्र या लाभार्थ्यांना याचा किती लाभ झाल्याची माहिती कंपनीकडे आहे, असे अभिषेक पवार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक ठाणे यांनी सांगितलेले आहे. तर ही सुद्धा एक महत्त्वाचीच या ठिकाणी योजना होती आणि याचा अनेक लोकांनी लाभ घेतला अशा आशयाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया एका जबरदस्त नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.